सुधाचे सासू-सासरे सकाळीच गावी गेले होते, त्यामुळे आज सुधाला जरा वेळ मिळाला होता. सकाळचे सुमारे 11 वाजले असतील. स्नेहा आणि सुधा दोघीजणी स्नेहाच्या घरी भेटणार होत्या. त्यानुसार सुधा स्नेहाकडे पोहोचली. दाराची घंटी वाजताच स्नेहाने दार उघडलं आणि दोघींनी दारातच एकमेकींना घट्ट मिठी मारली. खूप दिवसांनी दोघी भेटत होत्या. मुलं शाळेत गेली होती, त्यामुळे निवांत गप्पा मारायच्या होत्या दोघींना. कशी गेली सुट्टी स्नेहा? सुधा विचारत होती. सुट्टी मस्त गेली अगं. खूप दिवसांनी गेले आणि त्यात कमी दिवसासाठी गेले ना गावी, त्यामुळे खूप धावपळ झाली गं. तू बोल, तुझं कसं सुरू आहे? काही नाही, नेहमीचंच आपलं, नवीन काही विशेष नाही. थांब, मस्त कॉफी घेऊ आपण. स्नेहा असं बोलत उठली आणि कॉफी करायला किचनमध्ये गेली. कॉफी करता करता दोघींचा गप्पा सुरू होत्या. स्नेहा किचनमध्ये तर सुधा किचनच्या दारात उभी राहून बोलत होती. मुलांचे आणि काही अनावतर विषय सुरू होते. बोलता बोलता मध्येच सुधाने दाराला पकडलं. तिला चक्कर आल्यासारखं वाटले, पण तिने लक्ष दिले नाही. उन्हातून आले म्हणून झालं असेल कदाचित, असं तिला वाटलं. स्नेहाने कॉफी कपात ओतली आणि बाहेर बैठकीत घेऊन जात होती. तितक्यात तिला मागे काहीतरी पडल्याचा आवाज आला. तिने पटकन मागे वळून बघितले. सुधा असं ओरडली. घाईघाईत कप टेबलवर ठेवले आणि सुधाकडे पळतच गेली. सुधा जमिनीवर पडली होती. तिला अजिबात शुद्ध नव्हती. स्नेहा खूप घाबरली. ती सतत सुधाला आवाज देत होती. तिने सुधाच्या चेहऱ्यावर पाण्याचा शिपका मारला, तरी सुधा शुद्धीवर येत नव्हती. स्नेहा लगेच उठली आणि तिच्या शेजारच्या मैत्रिणीला आवाज दिला. दोघी सुधाला उठवत होत्या, पण सुधाला कसलीच शुद्ध नव्हती. स्नेहा, आपल्या इथे खालच्या मजल्यावर एक डॉक्टर राहतात. मी त्यांना घेऊन येते. पण आधी आपण सुधाला उचलून सोफ्यात झोपवू. स्नेहाची शेजारी दीपा तिला बोलली. दोघींनी सुधाला उचलून सोफ्यात झोपवले आणि दीपा खालच्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टरांना बोलवायला गेली. सुदैवाने तेव्हा डॉक्टर घरीच होते. ते पटकन वर आले. त्यांनी सुधाला तपासले. जवळ असलेलं इंजेक्शन दिले. ह्यांची तब्येत खराब आहे. इतक्या शुद्धीवर येणं कठीण आहे. त्यांना दवाखान्यात भरती करावं लागेल. आपण ह्यांना माझ्या गाडीतून घेऊन जाऊ. तुम्ही यांच्या घरच्यांना तसं सांगा आणि माझ्या दवाखान्याचा पत्ता कळवून द्या, डॉक्टर स्नेहाला सांगत होते. स्नेहाने मान डोलावली आणि सुधाच्या नवऱ्याला फोन करून दवाखान्यात यायला सांगितले. स्नेहा, तू जा. मुलं आलेत की माझ्याकडे थांबतील. त्याची काळजी करू नकोस. डॉक्टर आणि स्नेहा सुधाला दवाखान्यात घेऊन आले. तिच्यावर उपचार सुरू झाले. तितक्यात सुधाचा नवरा प्रसाद सुद्धा तिथे आला. स्नेहा, काय झालं सुधाला? माहीत नाही. ती बोलता बोलता खाली पडली आणि अजून शुद्धीवर आली नाही. दोघे बोलत होती तितक्यात डॉक्टर आले. डॉक्टर, मी प्रसाद. सुधा माझी बायको आहे. काय झालं आहे तिला? प्रसाद काळजीने विचारत होता. या कॅबिनमध्ये बसून बोलू, असं म्हणत डॉक्टर प्रसादला त्यांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले. हे बघा मिस्टर प्रसाद, आम्ही काही तपासण्या केल्या आहेत. त्यात असं लक्षात आलं की त्यांच्या शरीरात रक्त कमी झालं आहे. पण असं होण्यामागे कारण काय? सांगतो, पण त्याआधी तुम्ही मला त्यांची दिनचर्या सांगू शकता का? म्हणजे सकाळी केव्हा उठतात, केव्हा झोपतात, काय आणि केव्हा खातात, घरात कोण कोण असतं? डॉक्टर प्रसादला विचारत होते. हो, नक्कीच. आम्ही घरात 6 माणसं आहोत.
माझे आई, बाबा, मी, सुधा आणि आमची 2 मुलं. सुधा सकाळी 4:30-5ला उठते. दोन्ही मुलांचा डबा करायचा असतो ना. त्यानंतर मुलांचं आवरून त्यांना 6:30 वाजता बसला सोडायला जाते. प्रसाद सांगत होता. मुलं किती मोठी आहेत? त्यांचं ते आवरतात की आवरून घ्यावं लागतं? डॉक्टरांनी प्रश्न केला. आमची 6 वर्षाची जुळी मुलं आहे. तशी लहान आहेत, त्यामुळे त्यांचं आवरून घ्यावं लागतं. अंघोळ, कपडे, बॅग, डबा सगळं करावं लागतं. प्रसाद सांगत होता. बरं, मग त्यानंतर? त्यानंतर वर येऊन ती सगळ्यांसाठी चहा, नाश्ता बनवते. सोबत माझ्या डब्याची तयारी करते. मला 8 वाजता जायचं असतं, त्यामुळे लवकरच डबा बनवावा लागतो. आई, बाबा, मी सोबत नाश्ता करतो आणि सुद्धा नाश्ता करत नाही. त्यानंतर घरातली झाड, लोट, कपडे, भांडी करून दुपारचं जेवण बनवते. कधी किराणा आणायला किंवा बिल भरायला जाते. नंतर मग परत स्वयंपाक करते. आईला सकाळी लवकर करून ठेवलेलं आवडत नाही. त्यामुळे मुलांच्या आणि माझ्या डब्याचा स्वयंपाक सकाळी आणि दुपारी आई, बाबा, मूल आणि तिचा स्वयंपाक करते. साधारण 1 वाजतो. तिला सगळं आवरायला. त्यानंतर मुलांना घेऊन वर येते. मग सगळे जेवतात. सुद्धा सगळ्यात शेवटी जेवते. साधारण किती वाजता? डॉक्टरांनी परत प्रश्न केला. साधारण 2:30ला. त्यानंतर मुलांचा अभ्यास घेते. नंतर 4 वाजता परत चहा, मुलांसाठी दूध बनवून संध्याकाळची झाडलोट करते. आमच्याकडे जेवण लवकर होतात, त्यामुळे संध्याकाळी 7शी जेवण तयार असतं. तेव्हा सगळे सोबत जेवतात. डॉक्टर नाही. आधी मी आणि आई बाबा जेवतो. सुधा मुलांना जेवू घालते आणि मग शेवटी 8:30-9ला ती जेवते. त्यानंतर मुलांना झोपवून मग किचन आवरून मुलांच्या डब्याची पूर्वतयारी करते. साधारण 11, 11:30च्या सुमारास झोपते. प्रसादने सुधाची दिनचर्या सांगितली. सगळं ऐकताना डॉक्टर प्रसादकडे बघत होते. त्यांचे हावभाव बघत होते. आपण समजू सकाळी 5 ते रात्री 11पर्यंत सुद्धा काम करत असते. तिला कोणी मदत करत असं दिसत नाही. नाही, आईचं वय झालं आहे. आता ती कशाला काम करेल? मी ऑफिसमधून थकून येतो आणि मुलं अजून लहान आहेत. तसंही सुद्धा काही नोकरी करत नाही. घरीच असते. त्यामुळे काही काम नसतं तिला. प्रसाद बोलत होता. किती सहज बोलतात तुम्ही, की काही काम नसतं तिला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या काम करत असतात. तुम्हाला तुमचा नाश्ता, जेवण सगळं वेळेवर लागतं. का तर तुम्ही नोकरीसाठी बाहेर जाता. तुमच्या आईवडिलांना वयामुळे वेळेवर लागतं. मुलांना लहान आहेत म्हणून, पण त्यांचं काय? त्या सगळ्यांची काळजी घेतात. गरम गरम जेवण बनवून देतात. मुलांच्या अभ्यासापासून सगळं बघतात. तरी त्यांना घरात काहीच काम नाही, असं कसं बोलू शकता तुम्ही? तुमची बायको आहे ती. तिची काळजी तुम्ही नाही घेणार तर कोण घेईल? सगळं करून त्या शब्दाने मदत मागत नाहीत. पण तुम्ही कमीत कमी त्यांची काळजी घेऊ शकता. सगळ्यासोबत सुधाला सुद्धा नाश्ता, जेवण करायला लावलं तर तिची सुद्धा तब्येत चांगली राहील. सकाळी 5 ते दुपारी 2:30पर्यंत पोटात काहीच नसतं तिच्या. कसं नाही कमी होणार रक्त तिचं? अहो, मशीनसुद्धा काम करून थकतं, गरम होतं, तर त्याला देखील काही काळ बंद करून ठेवावं लागतं. मग सुधा तर माणूस आहे. तिचं शरीर पण थकणार ना. तिला पण आरामाची गरज आहे. सकाळी तुम्ही मुलांचं आवरू लागू शकता किंवा तिच्यासाठी झाड, लोट, धुणं, भांड्याला बाई लावू शकता. आता हे म्हणू नका की तुमच्या
ला बाईच्या हातचं आवडत नाही. त्यांची आवड महत्त्वाची की तुमच्या बायकोची तब्येत. काही जुन्या परंपरा बाजूला ठेवाव्या लागतात. सगळ्यांची शारीरिक क्षमता सारखी नसते. माझ्या आईने केलं मग बायकोने पण केलंच पाहिजे अशी विचारसरणी चुकीची आहे. डॉक्टरांनी प्रसादला चांगलंच फेलावर घेतलं. प्रसाद निमूटपणे ऐकत होता. तितक्यात स्नेहा तिथे आली. सुधा शुद्धीवर आली आहे हे ऐकताच प्रसाद सुधाकडे धावत गेला. तिला जवळ घेऊन तिची विचारपूस केली. प्रसादला त्याची चूक लक्षात आली होती. त्या दिवसानंतर प्रसाद सुधाला छोटी छोटी मदत करू लागला. सुधाची काळजी घेऊ लागला. घरात आता सगळे सोबत जेवण करत. घरात इतर कामांना बाई लावली. आईला देखील समजावून सांगितले.